जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे। याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो। मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे। आजूबाजूने वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे। वरचं पीक तर गेलं, जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे। ही जमीन सावरायची झाली, परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान 3 ते 5 वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं। आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही या सरकारने मदत जाहीर केलेली आहे ही मदत जर का पाहिली तर जेमतेम हेक्टरी अंदाज किती होते 7-8 हजार अशी काहीतरी होत असेल किंवा हे होत असेल। पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः 6-7 हजार रुपये एकराला खर्च येणार आहे। 5 लाख खर्च एकराला 5 लाख आता साफसूफ करायला परत जमीन लेवलला आणि साफसूफ करायला म्हणतोय। त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसण्यायोग्य करायची, याला खूप मेहनत लागणार, पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल। पण 2-3 वर्षही याच्यात जात असल्यानंतर आता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा? ज्या विद्यार्थ्यांची, ज्या मुलाबाळांची पुस्तकं वह्या वाहून गेलेली आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी, कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतलं असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही। तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तो सोडा, त्यांच्या मुलाची जी काही वह्या पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे। आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत। मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं। ती बातमी आपणही वाचली असाल, आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली, वाचली। 31 वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली, 31 वर्षाचं पोर, आणि त्याला जेमतेम 15-20 दिवसाचा बाळ। एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली, तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं। हा करता करविता पोरगा, डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं। त्यांना विचारलं मी कर्ज किती, तर 2 लाखाचं कर्ज। आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे, भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या 2-3 वर्षातली जवळपास 14,000 कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही, अजूनही पोहोचलेली नाहीये। त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे। त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली, त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील। आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो। जे आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं। याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको, आणि त्याच्यामागे पोलीस लागले। मग ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सतत धार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे। ती 14,000 कोटी, 13,800 काहीतरी कोटी, म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे। आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार। तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये। पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी
जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत, तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे. म्हणजे डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये. परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या. कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोरच्या, चर्चा काय करताय. आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा. कसला प्रस्ताव? समोर दिसतंय तुमच्या. आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीयेत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी 10,000 रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले आहेत. 75 लाख महिला. 75 लाख महिला. म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात? बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली? आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की 5-7 वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास 1.25 लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही. बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं, तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटिसी ज्या शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हेही सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं, स्वतः सरकार हमी राहतं. आत्ताच मला वाटतं काही 1,000 कोटींची त्यांनी थक हमी दिली. म्हणजे तुम्ही कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल. तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे. शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं. अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील, त्या शेतकऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल. आणि म्हणून या 2 मागण्या आम्ही महत्वाच्या करत आहोत. पीएम केअर फंडची तुम्ही मागणी केली, त्यातनं पैसा द्यावा. तर पीएम केअर फंड संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की कोरोनासाठी जे पैसे होते ते खर्च केले नाही आणि त्यामुळे कॅग म्हणतंय की कोरोनासाठी जे पैसे होते आणि ते देता येणार नाही. मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही. ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं, ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही. ह्याचं कारण असं, मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही. पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला, ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे, त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती, मृतदेह होती, ती सोडून दिली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा. एकतर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना, भाजपला माहिती नाही, प्रशासनाचा त्यांचा सुतराम संबंध नाही. तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात, महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली. लसीकरण केंद्र ही 1 ते 2 होती, ती 600च्या वरती आम्ही केली. रुग्णशय्या वाढवल्या, ऑक्सिजनचे प्लांट टाकले, हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना. पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती, हे त्यांनी विसरता कामा नये. पंतप्रधानांनी स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या. त्यावेळेला आम्ही जनतेला 5 रुपयात शिवभोजन दिलं होतं, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो. मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोड रुपये आहेत.
तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पीएम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना. बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उन्हा माझी तयारी आहे. तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते, पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही. आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा, ही आमची मागणी आहे. उद्धवजी म्हणतात मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळाली. आणि त्यात आणखीन एक सांगतो, त्यात नाही ऐका, त्यात एक सांगतो, त्या समजा 600 कोटी जमले असतील त्याच्यात एक मिनिट, त्याच्यामध्ये भाजपच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये.